माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो बनते प्रज्ञावंत, आणि आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांप्रती मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो। आपल्या धम्म सहलीचा हा पहिला दिवस आहे, म्हणजे धम्माच्या अनुषंगाने आजचा आपला पहिलाच दिवस आहे। तसा जर आपला धम्माचा हा सहलीचा प्रवास कालपासून औरंगाबादहून सुरू झाला आणि आज आपण आपल्या धम्म सहलीला खऱ्या अर्थाने प्रारंभ करीत आहोत। तर या सर्व बुद्ध स्थळांच्या दर्शनार्थ आपण धम्म सहल ऑर्गनाइज केलेली आहे। भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या त्या सर्व ऐतिहासिक धम्मस्थळांच्या दर्शनार्थ आपण आपल्या धम्म प्रवासाला सुरुवात केलेली आहे। म्हणजे आपण आपल्या या जीवनामध्ये हे सर्वात मोठं महान पुण्य करीत आहोत की ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध वावरले, विहार केला, त्यांचा पदस्पर्श झाला, त्या सर्व भूमीचं दर्शन या प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण पाहणार आहोत, दर्शन घेणार आहोत। तर आपण किती महान पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करीत आहोत। हे जे काही पुण्य आपल्याला प्राप्त होत आहे या बुद्ध स्थळांच्या दर्शनाचं, बौद्ध म्हणून जीवन जगण्याचं, धम्माचं आचरण करण्याचं, हे जे पुण्य आपल्याला प्राप्त झालं बांधवांनो, हे सहज सोपी गोष्ट नाहीये। उपकार आहेत त्या महामानवाचे की या महामानवामुळे आपल्याला हे सोन्याचे दिवस मिळाले, हे महापुण्य प्राप्त करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली। हे सर्व ज्यांच्यामुळे झालं, ज्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत, कधीही न फेडू शकणारे असे उपकार आहेत, ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांच्या संघर्षामुळे आपल्याला आज एवढं महापुण्य प्राप्त होण्याची संधी प्राप्त झालेली आहे। आणि हे जे काही आपण करायला सुरुवात केलेली आहे याची सुरुवात जिथून झाली ते हे स्थळ आहे, दीक्षाभूमी। म्हणजे याच भारतामध्ये बौद्ध धम्माची स्थापना झाली, परंतु प्रतिक्रांती झाली आणि बौद्ध धम्म पूर्णपणे नष्ट झाला, समूळ नष्ट झाला या भारत भूमीतून, या बुद्ध भूमीतून। याच बुद्ध भूमीमध्ये स्थापन झालेल्या बौद्ध धम्माचं पुनर्जीवन 14 ऑक्टोबर 1956च्या विजयादशमीच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। या भारतामध्ये बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि ज्या या आधुनिक बौद्ध धम्माच्या, म्हणजे भारतीय बौद्ध धम्माच्या इतिहासाला जिथून सुरुवात झाली ते हे स्थळ आहे, पवित्र स्थळ। बघा तुम्ही संपूर्ण परिसर बघा, हा संपूर्ण परिसराचं तुम्ही अवलोकन करा। बरोबर 67 वर्षांपूर्वी, म्हणजे मागच्या महिन्याच्या 14 ऑक्टोबर 2023ला आपण 67 वर्षांचे बौद्ध झालो ना। म्हणजे 67वा वर्धापन दिन आपल्या, जसं काही लोक जन्म झाल्याचा साजरा करतात ना जन्मदिवस, तर आपला 67वा जन्मदिवस आपण साजरा केला। बाबासाहेब म्हटले ना की माझा पुनर्जन्म होत आहे, माझा पुनर्जन्म होत आहे। अगदी गडद अशा अंधारातून एकदम प्रकाशामध्ये यावं, काहीतरी परिवर्तन व्हावं, एकदम मूलाग्र परिवर्तन व्हावं, असा बदल आपल्यामध्ये झाला, एक नवीन जन्म आपल्याला मिळाला। त्याच पुनर्जन्माचा 67वा वर्धापन दिन मागच्या महिन्याच्या 14 ऑक्टोबर 2023ला आपण संपन्न केले आहे। म्हणजे आपण सर्व 67 वर्षांचे बौद्ध आहोत। बघा हा प्रदीर्घ मोठा इतिहास या भूमीपासून सुरुवात झालेला आहे। या परिसराचं तुम्ही अवलोकन करा। या परिसरामध्ये, या दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये तुम्हाला विविध प्रकारची स्मारक पाहायला मिळतील। जसं तुम्ही इकडे पाहू शकता, हे 22 प्रतिज्ञांचं स्मारक या ठिकाणी आहे। चारी बाजूने इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये हे स्मारक या ठिकाणी बनवलेलं आहे। असे भरपूर स्मारक आहेत। त्या बाजूला भारतीय संविधानाची जे प्रियम्बल आहे, प्रस्तावना, त्याचं स्मारक बनवलेलं आहे। त्या बाजूला बाबासाहेबांचा स्टॅच्यू आपण पाहतो, भगवान बुद्धांचा स्टॅच्यू पाहतो, हे भव्य दिव्य हे दीक्षाभूमीचं स्मारक आपण पाहतो। या संपूर्ण परिसरामध्ये विविध प्रकारचे स्मारक आपल्याला पाहायला मिळतात। या सर्वांमागचा इतिहास आहे। इथे आल्यानंतर हा दीक्षाभूमीचा हा जो काही हा स्मारक जे आहे, स्मारक जे दीक्षाभूमीचे जे स्मारक आहे,
हे स्मारक बघितल्यानंतर जेवढी तुम्हाला प्रेरणा मिळते, जेवढा तुम्हाला आनंद मिळतो, हे भव्य दिवस स्मारक बघितल्यानंतर जेवढा तुम्हाला आनंद मिळतो, त्यापेक्षाही जास्त प्रेरणादायी इतिहास या स्मारकामागचा आहे. हे सहज झालेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. सहज सगळ्या गोष्टी मिळाल्या, तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या समाजाला सहज कोणत्या गोष्टी मिळत नाही, संघर्ष करावा लागतो. हे जे सर्व तयार झालं, हे सगळी जागा आहे, हे जे तयार झालं सर्व जे आज आपण पाहतो आहे, हे सहज तयार झालेलं नाही आहे बांधवांनो. या दीक्षाभूमी स्मारकामागचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. एक इतिहास तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. 14 ऑक्टोबर 1956ला याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो दलित समाजाला, आपल्या बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ही तीच जागा आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पलीकडे पाहू शकता की जिथे बाबासाहेबांचा स्टॅच्यू बनवलेला आहे ना, तो स्टॅच्यू आहे. तो स्टॅच्यू त्या ठिकाणी यासाठीच बनवलेला आहे कारण आतमध्ये आपण जेव्हा गेलो तर आतमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी दीक्षाभूमीचं स्मारकाचं मॉडेल बनवलेलं आहे त्याच ठिकाणी बाबासाहेबांचा स्टेज तयार झालेला होता. बाबासाहेबांचा स्टेज त्या ठिकाणी होता आणि या संपूर्ण परिसराला अंबाझरी परिसर म्हणतात. आजही अंबाझरीचा तलाव बाजूलाच आहे. जे नागपूरचे लोक आहेत त्यांना माहीत असेल, अंबाझरी तलाव बाजूलाच आहे. हे पूर्ण असं मोकळं मैदान होतं. आता जरी संपूर्ण बिल्डिंग्स वगैरे तयार झाले आहे, रस्ते तयार झाले, पण त्यावेळेस हे महानगरपालिकेच्या अंडरमध्ये असलेली जागा संपूर्ण मोकळा परिसर होता, अंबाझरीचा मोकळा परिसर होता. आणि या परिसरामध्ये त्याच ठिकाणी बाबासाहेबांचा स्टेज तयार झाला होता आणि तिथे बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचा समारंभ झाला. बाबासाहेब मोटर गाडीने स्टेजच्या मागच्या बाजूने आले होते सुरक्षेच्या कारणास्तव. स्टेजच्या मागच्या बाजूने आले होते आणि स्टेजच्या मागच्या बाजूने येऊन गाडीतून उतरल्यानंतर पहिलं पाऊल या भूमीमध्ये पहिलं पाऊल जिथे बाबासाहेबांनी ठेवलं त्याच पहिल्या पाऊलावर आता बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय. ती जागा आहे. म्हणजे ही स्टेजची मागची बाजू आहे की जिथे बाबासाहेबांचं पहिलं पाऊल ठेवलं. एक आठवण म्हणून, स्मृती म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा स्टॅच्यू बनवलेला आहे. नंतर बाजूला भगवान बुद्धांचं सुद्धा आपण स्मारक त्या ठिकाणी आपण मूर्ती पाहत आहोत. तर 14 ऑक्टोबर 1956च्या नंतर या जागेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. बरोबर आहे, कारण याच ठिकाणी बौद्ध धर्माचं पुनर्जीवन झालं. तर बाबासाहेबांच्या या महान धम्मदीक्षेच्या, या महान धम्मक्रांतीची साक्षीदार ही भूमी आहे. ही साधी सोपी भूमी नाही आहे. एकतर नागवंशीयांचा इतिहास या भूमीला आहे, त्यानंतर याच भूमीला अहंताचा पदस्पर्श झाला, याच भूमीला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला आणि याच भूमीला साक्षी ठेवून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. तर जेव्हा धम्मदीक्षा समारंभ झाला ते संपूर्ण मैदान होतं. तर त्यावेळेच्या पहिल्या फळीचे जे कार्यकर्ते होते, जसं राजाभाऊ खोब्रागडे, त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर, त्यानंतर दादासाहेब गायकवाड वगैरे, तिथे बघा त्याचे स्टॅच्यू कॉर्नर साईडला आपण पाहतो, दादासाहेब गायकवाड. आणि यांच्यासोबत असे अनेक कार्यकर्ते, पहिल्या फळीचे कार्यकर्ते जे बाबासाहेबांसोबत राहिले, त्यांनी बाबासाहेबांसोबत काम केलं. तर या सर्वांना असं वाटलं की अरे ही जागा खूप पवित्र आहे, या जागेवर स्मारक झालं पाहिजे, कारण क्रांती इथूनच झाली ना. तर आपल्याच कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रातोरात या ठिकाणी येऊन एक आपला ध्वज, निळ्या रंगाचा ध्वज लावून टाकला. आपली सुरुवात अशी होती तिथून, पहिले ध्वज लावायचं. तर पहिल्या फळीचे जे कार्यकर्ते होते त्यांनी रातोरात या ठिकाणी येऊन या जागेवरती निळा ध्वज लावला की जेणेकरून या जागेवरती आपल्याला काहीतरी स्मारक निर्माण करता यावं. परंतु सहज सोपं नव्हतं. महानगरपालिकेची जागा होती आणि महानगरपालिकेमधले लोक, कसं काय सहज होणार आहे बघा. खूप संघर्ष करावा लागला ही जागा मिळण्यासाठी. तर तेव्हा जो काही संघर्ष केला, कागदोपत्री सगळे पाठपुरावा केला, पण महानगरपालिकेने शेवटी मात्र काही खत दिलं नाही. शेवटी 1961 मध्ये आपल्या कार्यकर्त्यांना वाटलं की असं दुभुंगून आपलं काम काही होणार नाही, एक विशिष्ट समिती असली पाहिजे, समितीशिवाय काम होत नाही. तेव्हा काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन 1961 मध्ये 31 लोकांची एक समिती स्थापन केली. त्या समितीला नाव दिलं दीक्षाभूमी स्मारक समिती. त्या समितीचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं. पुन्हा कार्यकर्त्यांना वाटलं की समितीचं रजिस्ट्रेशन पण झालं पाहिजे.
तर 1963 मध्ये पुन्हा त्या समितीचं रजिस्ट्रेशन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती या नावाने त्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं. तेव्हा बघा 1961 मध्ये मला वाटतं यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे मला वाटते मुख्यमंत्री होते, यशवंतराव चव्हाण. तर हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं, मुख्यमंत्र्यांना विनंती केली की ही जागा अशा प्रकारची जागा आहे, अशा प्रकारची आपली मागणी आहे. तर यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि 31 लोकांच्या या समितीने मिळून त्यावेळेसचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. 1961 मध्ये दिल्लीला गेले, सगळ्या कागदपत्रांचा पाठपुरावा केला. पंडित जवाहरलाल नेहरूंना वर सुद्धा बौद्ध धर्माचा पगडा होता आणि बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा सुद्धा त्यांच्यावरती पगडा होता. त्यांनाही असं वाटलं असेल की खरंच काहीतरी स्मारक झालं पाहिजे. तर त्यांनी प्रधानमंत्री पदावरती असताना केंद्र सरकारचा पॉवर वापरून या महानगरपालिकेच्या अंडरमध्ये असलेल्या या मोठ्या परिसरामधील 14 एकर जागा दीक्षाभूमी स्मारकाला दान केली. किती? 14 एकर जागा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दीक्षाभूमी स्मारकाला दिली आणि वचन दिलं की ही जागा दिल्यानंतर या ठिकाणी नक्कीच एक सुंदरसा स्मारक निर्माण होईल. परंतु जागा अपुरी वाटत होती. हळूहळू जेव्हा कामाला या ठिकाणी सुरुवात झाली, या जागेला सुरुवात झाली, तर आणखीन महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुद्धा पुन्हा 6 एकर जागा स्मारक समितीला मिळाली. आज तागा या स्मारक समितीकडे 20 एकर, या संपूर्ण परिसरातील 20 एकर जागा स्मारक समितीकडे आहे. परंतु त्यावेळेस लोकांना असं म्हणजे कार्यकर्त्यांना असं वाटलं की या ठिकाणी जर आपल्याला स्मारक तयार करायचं असेल तर ते स्मारक कसं निर्माण केलं पाहिजे आपण. तर काही लोकांना असं वाटेल किंवा दीक्षाभूमीचं स्मारक किती सुंदर आहे हो, समितीच्या लोकांनी किती डोकं लावलं, समितीच्या मधल्या लोकांनी किती डोकं लावून हे स्मारक बनवलं. तर मला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे की जे स्मारक या ठिकाणी झालेले, जे आपण पाहतो ना अर्ध गोलाकृती स्मारक, या स्मारकाची जी कल्पना आहे हे कोणत्या समितीमधल्या कार्यकर्त्यांची नाहीये. स्वतः बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कार्यकर्त्यांना की जर या ठिकाणी भविष्यामध्ये जर एखादं स्मारक तयार करायचं असेल, या ठिकाणी जर एखादं स्मारक तयार करायचं असेल तर ते स्मारक सांचीच्या स्तूपासारखं असावं. बाबासाहेब स्वतः बोललेले आहेत. हे समितीमध्ये लोकांचं डोकं नाही, बाबासाहेब स्वतः बोलतात की ते स्मारक कसं असलं पाहिजे, सांचीच्या स्तूपासारखं असलं पाहिजे. मग बाबासाहेबाच्या याच उपदेशाची जाण ठेवून समितीच्या लोकांनी एक स्मारक समितीच्या लोकांनी मग या ठिकाणी सांचीच्या स्तूपासारखं तर स्मारक बनावं, पण त्याचे जे त्याला काय म्हणतात ते इंजिनिअरिंग सिव्हिल काय म्हणतात त्याला वास्तुरचना तयार करायची आहे. वास्तुरचना की स्मारक किती मोठं असलं पाहिजे, पोकळ असावं, आतमधून किती रूम्स वगैरे सगळ्या कॉलम्स किती असावे, याचं एक ते डायग्राम तयार करायचा आहे. तर त्यावेळेस म्हणजे नागपूरमध्येच राहत असणारे एक भारतातले सुप्रसिद्ध असे वास्तुविशारद, वास्तुरचनाकार डॉक्टर शिव धनमल होते. शिव धनमल भारतातले प्रसिद्ध होते. हे जे यशवंत स्टेडियम आहे बघा, इथं जे नागपूरचे लोक आहेत त्यांना माहित आहे यशवंत स्टेडियम आहे, काही पुलिया वगैरे बनवलेली आहेत. तर या सगळ्याचं डिझाईन त्यांनीच तयार केलेलं आहे. म्हणजे वास्तुविशारद शिव धनमल. तर त्यांच्याच अंडरमध्ये म्हणजे त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये या संपूर्ण स्मारकाचं म्हणजे एक डिझाईन तयार करण्यात आलं. कोण? शिव धनमल, जगप्रसिद्ध वास्तुशिल्पकार. त्यांनी ते म्हणजे स्मारकाचं सांचीच्या स्तूपाच्या धर्तीवर या स्मारकाची डिझाईन तयार केली आणि त्यानुसार मग त्या कामाला सुरुवात झाली. तर एक असं म्हणतात की या ठिकाणी जे कामाला सुरुवात झाली तर त्याच्याही पूर्वी या जागेचं पावित्र्य वाढावं याकरिता इथे पवित्र असे काहीतरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही गोष्टी असायला पाहिजे, म्हणून स्मारक कामाला सुरुवात होण्या अगोदर या ठिकाणी भिक्खू संघ असला पाहिजे ना, भिक्खू संघ असला पाहिजे, त्याशिवाय जागेचं पावित्र्य वाढणार नाही. त्यामुळे स्मारक समितीने त्यावेळेस भिक्खू संघामध्ये विद्वान असलेले पण श्रीलंकेमध्ये असलेले भदंत आनंद कौशल्यायन यांना विनंती केली. भदंत आनंद कौशल्यायन की अशा अशा प्रकारचं काम सुरू होते आहे, या जागेचं पावित्र्य वाढवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी वास्तव्य करा आणि या ठिकाणी वास्तव्य करून आपल्याच मार्गदर्शनामध्ये या जागेचं पावित्र्य वाढू द्या. तेव्हा श्रीलंकेमध्ये राहत असलेले भदंत डॉक्टर आनंद कौशल्यायन
हे समितीच्या विनंतीवरून पुन्हा नागपूरला आले, पण नागपूरला आले तर खाली हाताने आले नाही, कारण पावित्र्य जर वाढवायचं असेल तर पावित्र्याचे काही प्रतीक या ठिकाणी असली पाहिजे ना. तर ते जेव्हा नागपूरमध्ये आले तर येत असताना त्या खाली हाताने आले नाही, तर श्रीलंकेमध्ये एक इतिहास तुम्हाला माहित आहे की सम्राट अशोकाचे पुत्र महेंद्र, बरोबर आहे, यांनी आणि पुत्री संघमित्रा यांनी बुद्धगयेच्या बोधी वृक्षाची एक शाखा श्रीलंकेला नेली होती आणि श्रीलंकेमध्ये त्या शाखेचं रोपण केलं होतं. जगातला सर्वात जुना बोधिवृक्ष म्हणजे सर्वात जुना वृक्ष तो श्रीलंकेचा वृक्ष आहे. 2200 वर्ष अगोदरचा इतिहास आहे. तर त्याच बोधी वृक्षाच्या 3 शाखा भदंत आनंद कौशलायन या ठिकाणी घेऊन आले होते. हा जो बोधिवृक्ष आपण पाहतो ना, हा बोधिवृक्ष बघा, ह्या बोधिवृक्ष तुम्हाला पाहता क्षणी एकच दिसतो, एक जीव दिसतो, पण हा एक नाही आहे, हे 3 शाखा आहेत. तिथे तुम्ही जर निरखून बघाल तर एकाच ठिकाणी बोधिवृक्षाच्या 3 रोपांचं रोपण करण्यात आलं होतं. आता हा बोधिवृक्ष फार मोठा झालेला आहे. 19 बुद्ध पौर्णिमेला या बोधिवृक्षाचं रोपण समितीच्या उपस्थितीमध्ये आणि भदंत आनंद कौशलायन यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी याचं रोपण करण्यात आलं. 2019 मध्ये या बोधिवृक्षाचं रोपण करून 50 वर्ष झाली होती. हा बघा मागचा बॅनर, वाचला तुम्ही मागचा बॅनर. या बोधिवृक्षाचा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा केला होता. 50 वर्ष 2023 म्हणजे जवळपास 54 वर्ष या बोधिवृक्षाला झालेलं आहे. हा बोधिवृक्षाचं रोपण या ठिकाणी करण्यात आलं. यानंतर भंतेजींना राहण्यासाठी तिकडे बघा, ते तुम्हाला जे पिवळ्या रंगाचं दिसते का स्मारक, ते बघा इथले भिक्खू निवास, बौद्ध विहार आणि भिक्खू दिसतं तुम्हाला ते त्या पलीकडे. तर सर्वात पहिलं जे स्मारक आहे ते आहे म्हणजे आनंद कौशलायन भंतेजींना राहण्यासाठी भिक्खू निवासाची निर्मिती झाली होती बघा. नंतर आपण जाता तिथे बघू शकता तुम्ही, पहिलं जे इथं जे निर्माण कार्य झालं ते बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये त्या विहारामध्ये भदंत आनंद कौशलायन त्या ठिकाणी राहत होते. आणि मग कामाला सुरुवात झाली. तर एक असा अंदाज होता 1969च्या बुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी या जागेचं स्मारकाचं भूमिपूजन झालं, तर किमान 1991च्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने काम पूर्ण व्हावं आणि जन्मशताब्दीच्या निमित्ताने या स्मारकाचं उद्घाटन व्हावं, एक अशी आशा होती. परंतु बघा, या समितीमध्ये एवढं राजकारण गेलं होतं, तो एक वेगळा मुद्दा आहे, त्यावर आपण बोलणार नाही, पण एवढं राजकारण गेलं, राजकारणामुळे फाटाफुटी झाल्या, समितीमध्ये काही लोक म्हणजे दुभंग म्हणजे बाहेर निघाले, समितीमध्ये भरपूर काही राजकारण गेलं. तर बघा 1991च्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने किमान या स्मारकाचं निर्माण पूर्ण उद्घाटन व्हावं अशी आशा होती, परंतु राजकारणामुळे ते होऊ शकलं नाही. बघा, कदाचित हा प्रत्येकाच्या वैयक्तिक चिंतनाचा मुद्दा असेल की कोणतं राजकारण झालं असेल, तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे. परंतु सर ते शेवटी पुन्हा या कामाला गती मिळाली आणि गतीने काम सुरू झालं. शेवटी या कामाला पुन्हा सुरुवात होऊन पुढील 10 वर्षांमध्ये हे जे दीक्षाभूमीचं स्मारक आपण पाहतो, हे स्मारक या ठिकाणी तयार झालं आणि त्या स्मारकाचं म्हणजे या दीक्षाभूमी स्मारकाचं उद्घाटन त्यावेळेसचे 2001 मध्ये, मला वाटते डिसेंबर महिना किंवा 18 डिसेंबरची तारीख आहे, तारीख एवढी क्लिअर माहिती नाही, पण त्या शिलावरती तिथं कोरलेली असेल. तर 2001 मध्ये डॉक्टर KR नारायणन, जे त्यावेळेसचे भारताचे राष्ट्रपती होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते या स्मारकाचं या ठिकाणी उद्घाटन झालं 2001 मध्ये. पण या स्मारकाला बनायला हा एवढा जो प्रदीर्घ 30-35 वर्षांचा कालावधी लागला, हा कालावधी का लागला यामागचा मात्र जो प्रश्न आणखीन अनुत्तरितच आहे. प्रत्येकाचा चिंतनाचा मुद्दा हा असू शकतो. पण आज इतक्या वर्षानंतरही हे जे स्मारक पाहतो आपण, हे स्मारक या संपूर्ण इतिहासाचा साक्षीदार आहे आणि हे स्मारक आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. सांचीचा स्तूप तुम्ही बघितला का? नाही बघितला असेल, आपण शेवटच्या क्षणी बघणार आहोत. धम्मसहलीचा जो शेवटचा जो आपला स्थळ आहे ते सांचीचं स्मारक आहे. तर बघा, सांची स्मारकाच्या धर्तीवर आधुनिक सांचीचं स्मारक या ठिकाणी आपण पाहत, आधुनिक आहे की नाही, आधुनिक कलाकुसरीने युक्त हे स्मारक आहे. तर आपल्या धम्म सहलीची सुरुवात आधुनिक
सांचीच्या स्तूपापासून सुरू होत आहे आणि शेवट कुठे होत आहे? प्राचीन सांचीचा स्तूप. म्हणजे आधुनिक सांचीचा स्तूप ते प्राचीन सांचीच्या स्तूपाला आपल्या धम्मसहलीचा समारोप होईल. म्हणजे अशा ऐतिहासिक दृष्ट्या बघा आपण किती पुण्यवान आहोत. हा संपूर्ण परिसर बघा आपल्या सर्वांसाठी फार प्रेरणादायी आहे, कारण याच ठिकाणी बौद्ध धम्माचं पुनर्जीवन झालं. स्मारकाच्या आतमध्ये जी आपण बुद्ध मूर्ती पाहतो, ती बुद्ध मूर्ती जी आहे इथे कॉलेजमध्ये शिकणारे आणि विद्यापीठामध्ये राहणारे थाई बुद्धिस्ट असोसिएशनचे जे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी आणि थायलंडच्या भिक्खू संघाने ती बुद्ध मूर्ती म्हणजे या स्मारक समितीला दिलेली आहे. जी मूर्ती आजही आपण पाहू शकतो. सेंटरमध्ये जे आपण दीक्षाभूमीचं हे जे पाहतो ना ते मॉडेल, त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या अस्थी ठेवलेले आहेत. जे सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईचं जे महाविद्यालय त्यांनी स्मारक समितीला दिलेलं आहे. आज स्मारक समितीकडे हा संपूर्ण परिसराचं व्यवस्थापन आहे. बाजूला बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सुद्धा समितीच्या अंडरमध्ये या ठिकाणी सुरू आहे. यानंतर हे नवीन या ठिकाणी स्मारक बनवलेलं आहे. त्या ठिकाणी भारत संविधानाच्या प्रस्तावनेचं स्मारक त्या ठिकाणी आहे. 22 प्रतिज्ञांचं स्मारक या ठिकाणी आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे, हा संपूर्ण परिसर विविध प्रकारच्या स्मारकांनी या ठिकाणी सुशोभित झालेला आहे आणि आपल्या सर्वांसाठी नक्कीच हे स्मारक प्रेरणादायी आहे. तर असा एक मोठा इतिहास आहे बघा. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला, परंतु आणखीन जर तुम्हाला डिटेलमध्ये जर तुम्हाला हे स्मारकाचा इतिहास पाहायचा असेल, एकदम प्रेरणादायी आणि साधंत इतिहास, तर दीक्षाभूमी नावाचं एक छोटंसं पुस्तक तुम्हाला उपलब्ध होईल. छोटंसं एवढं पुस्तक आहे, पॉकेट बुक सारखं आहे. जे आपलं दिल्लीचं सम्यक पब्लिकेशन जे आहे, हिंदीमध्ये आहे सम्यक पब्लिकेशन. तर सम्यक पब्लिकेशन दिल्लीद्वारे शांती स्वरूप बौद्ध यांनी लिहिलेलं ते दीक्षाभूमी नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. जर आपल्या प्रवासामध्ये जर तुम्हाला कुठे ते जर पुस्तक मिळालं तर ते पुस्तक तुम्ही नक्की घ्या. मी जो इतिहास तुम्हाला सांगितला त्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये हा सगळा इतिहास त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. तर ते पुस्तक तुम्ही नक्की इथे जर असेल तर इथे घ्या, किंवा आपल्या प्रवासामध्ये जिथे कुठे तुम्हाला मिळेल ते पुस्तक तुम्ही नक्की घ्यावं. तर हा सगळा इतिहास आपल्या सर्वांना माहीत असावा याकरिता शॉर्टमध्ये हा इतिहास मी तुम्हाला सांगितलेला आहे. याच्यानंतर जिथे जिथे आपण जाणार आहोत, ज्या ज्या धम्मस्थळांना आपण भेटी देणार आहोत, त्या प्रत्येक धम्मस्थळाचा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मी इतिहास सांगेल, आमचे भंतेजी तात्विक गोष्टी तुम्हाला सांगतील की उपदेशात्मक, आणि बाकी सगळ्या ज्या राहिल्या सुविल्या गोष्टी आहेत ज्या आमच्याकडून स्किप झाल्या त्या सगळ्या गोष्टी आमचे करुणानंद भंतेजी तुम्हाला सांगतील. खूप सुंदर सुंदर उपदेश ते तुम्हाला करणार आहेत. हा संपूर्ण धम्मसहलीचा जो प्रवास आहे, हा प्रवास आपल्याला नक्कीच नवीन प्रेरणा देणारा राहणार आहे. तर आजचा आपला हा पहिला दिवस आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण नियोजन आपल्या धम्मसहलीमध्ये आहे. तर मी आपल्या सर्वांना अशा प्रकारचे या सगळ्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत, तर म्हणजे जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा या सगळ्या सूचना मी तुम्हाला देत राहील. आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला सर्वांनी अपडेट राहा. प्रत्येक गोष्टी मी अपडेट त्या ठिकाणी देत राहतो, जेणेकरून सगळ्या सूचना तुम्हाला मिळत राहतील. यानंतर ज्या ज्या सूचना आहेत त्याचा आता तुम्ही बसण्यासाठी आसन आणलेलं नाही आहे. आता हे महाराष्ट्र आहे म्हणून चालते सर्व, पण उद्या जेव्हा आपण सारनाथला पोहोचू ना, सारनाथ, बुद्धगया, राजगीर, नालंदा, तिथे गेल्यानंतर थायलंड, श्रीलंकेचे लोक बघा कसे पद्धतशीर बसतात. त्यांचं ते बसणं बघूनच तुम्हाला कमीत कमी लाज वाटेल. अरे आमचं असं का बसणं, ती त्यांचं कसं किती चांगलं बसणं आहे. मग आम्ही शिकवतो, मग आम्ही लोकांना शिकवतो, जसे KG1 KG2चे मुलं कसे बसतात एका रांगेमध्ये, बरोबर पुढची रांग अशी रांग आहे की नाही. तर असंच आम्ही लोकांना शिकवतो. बरोबर KG1 KG2 करता करता बरोबर 18व्या दिवसापर्यंत तुम्ही मॅट्रिकपर्यंत पोहोचता आणि बरोबर तुम्हाला ते सगळं समजते की बसण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे. असं आता इथं बसतो ना सैरा वैरा, तसं आता याच्यानंतर आपण बसू नये, रांगेमध्ये बसावं. प्रत्येकाकडे एक आसन असलं पाहिजे बसण्यासाठी. मी व्हॉट्सअपला ते सूचना टाकलेली आहे. प्रत्येकाच्या जवळ आसन असलं पाहिजे, किंवा पाण्याची बॉटल असली पाहिजे, आपले मोबाईल्स आपल्या जवळ असले पाहिजे, पैसा आपल्या जवळ असला पाहिजे, आणि पाचवी गोष्ट श्रद्धा तेवढी जास्त आपल्यासोबत असली पाहिजे, आहे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाच्या आहेत. ज्या काही महत्त्वाच्या सूचना असतील त्या टप्प्याटप्प्याने तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा भंती प्रत्यक्ष तुम्हाला देतील. त्या सूचनांचं सर्वांनी पालन करावं. आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. पूजन भिक्खू संघ आपल्या सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद प्रदान करेल आणि आपला धम्मसंस्कार या ठिकाणी समाप्त होईल.
आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मी मंगलकामना अर्पण करतो। भिक्खू संघ आपल्या सर्वांप्रती, सर्व उपासक उपासिकांप्रती तथागतांच्या आशीर्वाद वचनांमध्ये मंगलकामना अर्पण करीत आहे। सर्वांनी हात जोडून भिक्खू संघाकडून आशीर्वाद ग्रहण करावा।